नरक चतुर्दशी, ज्याला काही ठिकाणी छोटी दिवाळी असं सुद्धा म्हणतात, यंदा 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार या दिवशी नरक चतुर्दशी आलेली आहे. नरक चतुर्दशी खरं तर जागतिक स्त्री मुक्ती दिन होता, कारण नरकासुराने 16,000 स्त्रियांना कैद केलं होतं आणि ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ठार मारून त्या 16,000 स्त्रियांना मुक्त केलं होतं. तर हा दिवस आपल्या आयुष्यातील ज्या काही गोष्टीचा आपण वाईट कर्म, आता प्रत्येक मनुष्य जाती आहोत आपण, आपल्याकडनं काही वाईट गोष्टी घडतात, वाईट गोष्टी बोलल्या जातात, वाईट बोललं जातं, ह्या गोष्टी घडतच राहतात. त्यातून आपली सुटका व्हावी म्हणून हा दिवस असतो. या दिवशी काय करायचं तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. नरक चतुर्दशी आणि आपण नेहमी म्हणत असतो की अरे आज नरक चतुर्दशी आहे, आज जर तू लेट झोपला तर तू नरकात जाशील. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं असतं. मग तुम्ही उठणं लावून आंघोळ करू शकता किंवा आपल्या केंद्रात जे काही पंचगव्य आहे त्यांनी सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. थोडंसं पाण्यात ते पंचगव्य टाकायचं आणि त्याने आपण आंघोळ करू शकतो. नरकात जाऊ नये किंवा आपल्याकडून मनुष्य जातीकडून रोज काही ना काही वाईट बोलणं, आपल्याला कितीही ठरवलं तरी कुणी ना कुणीतरी आपल्याला हर्ट केलं की आपण पटकन एखाद्याला वाईट बोलतो आणि केलेल्या कृत्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो. पण जे वाक्य आहे आपण बोललेलं ते तर आपण परत घेऊ शकत नाही. मग या सगळ्या ज्या त्रासातून आहे, या बोलल्यातून किंवा या काही ना काही कृत्य आपल्याकडनं घडलं असेल आपल्या भूतकाळात, त्यातून मार्ग मिळावा, त्यातून सुटका मिळावी आणि या बंधनातून आपण अडकलेलो आहोत, या बंधनातून सुटका मिळावी म्हणून या दिवशी काही खास सेवा करायच्या असतात. ते कुठले तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून प्रत्येकाने अभ्यंग स्नान करायचं असतं. सूर्योदयाच्या आधी उठून आपल्याला सगळ्यांनी सूर्योदय बघायचा असतो. म्हणजे उद्या म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या सगळ्यांना सूर्योदय बघायचा असतो आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची असते आणि भगवान विष्णूंना तीच प्रार्थना करायची असते की कळत नकळत माझ्याकडून कुणाला तरी वाईट बोललं असेल, कारण फक्त एखादे खून करणं, दरोडा पाडणं म्हणजे वाईट नाही. एखाद्याचा अपमान करणं, एखाद्याचं मन दुखवणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. एखाद्याला घालून पाडून बोलणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. कारण आपल्याला जेव्हा कोणीतरी काहीतरी बोलतो तेव्हा आपला आत्मा एक मनुष्य म्हणून आपल्याला त्याला काही बोलत नाही. तो जवळचा असो किंवा लांबच असो, पण आपण म्हणतो की देव बघून घेईल, पण आपला आत्मा खूप तळतळतो. आपल्याकडनं वाईट बोललं जातं किंवा आपला आत्मा तो दुखावतो, मग आपण रडतो, त्याला खूप दुःख होतं. तर ते हा कुठे ना कुठे एक पश्चाताप आपल्याला झालेला असतो किंवा आपल्या मनाला पण असं असतं की हां, तू मला असं बोललास तर मग मी तुला असं बोलते. मग त्याच्यामुळे हे कुठेतरी दोष आपल्याला लागलेले असतात. मग त्यातून सुटका व्हावी ना म्हणून भगवान श्री विष्णूंची सेवा करायची असते. ती कुठली तर सगळ्यात आधी बघा, आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते विष्णू सहस्त्रनाम आवर्जून ऐकायचं आहे किंवा पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, तुमची इच्छा, ऐकावं किंवा पठण करू शकता. जे सोपं आहे ते तुम्ही करू शकता, तुम्ही पठण करावं. जे मोठं आहे ते तुम्ही श्रवण करू शकता. त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय आवर्जून पठण करावा, गीतेची 18 नावे आवर्जून पठण करावे आणि लक्ष्मी नरसिंह स्तोत्र खूप प्रभावी हवे. लक्ष्मी नरसिंह स्तोत्र नक्कीच तुम्ही हे पठण करू शकता. ज्या काही सेवा सांगितल्या त्यात जेवढे जमेल तेवढं पठण करा, कारण मनुष्य जात आहे, आपण कधी ना कधी कोणाला ना कोणाला वाईट बोलतच असतो आणि या पापातून, या चक्रातून आपण नेहमी म्हणतो की बाबा या जन्मात भेटला परत काय भेटू नको आणि हा जन्म पण नको. मग या चक्रातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी भगवान श्री विष्णूंची सेवा करायची असते आणि त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचं असतं. कृतज्ञता व्यक्त करायची असते, त्यांना प्रार्थना करायची असते की ज्या काही माझ्याकडून चुका झाल्यात, मी जर कोणाला वाईट अपशब्द बोलली असेल तर त्यातून मला मुक्ती द्या. तर त्या व्यक्तीची माफी मागू शकतो, पण परमेश्वरीला केलेल्या कृत्याची माफी मागू शकतो. तर ही सेवा करूनच, म्हणून नरक चतुर्दशी हा खूप सुंदर काळ आहे सेवा करण्यासाठी. आपल्याकडनं ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्यातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा त्या त्रासातून आपल्याला बाहेर पडावं म्हणून ही सेवा आपल्याला करायची असते. आता या दिवशी लक्ष्मीपूजनसुद्धा असणार आहे. काही ठिकाणी तर 20 तारखेलाच करतात. तर आता बघा, प्रत्येकाचा तो श्रद्धेचा भाग आहे. तुमच्याकडे जर 20 तारखेला करत असेल तर तुम्ही करू शकता, तुमची इच्छा, बाकी काही बोलायचं नाही आहे. आता नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरात कोणी ना कोणी असा व्यक्ती असतो बघा, जो सदा चिडतच असतो. काही त्याला सणवार काही नेहमी काहीच नाही, नेहमी तो चिडचिड करत असतो. किंवा एखादा व्यक्ती आजारी असतो किंवा तो सतत आजारी असतो. लहान मुलं असतो बघा, त्यांना नजर लागणं हा प्रकार घडत असतो. त्याच्याचबरोबर एखादा व्यक्ती म्हणजे एखादी स्त्री म्हणजे एखादा माणूससुद्धा घरातला नेहमी त्याच्याशी नॉर्मल जरी बोललं तरी तो चिडचिड करतो. काही ना काही कारणाने तो सतत चिडचिड करत असतो. जर तुमच्या घरात असं होत असेल तर नरक चतुर्दशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय तुम्ही करायला विसरू नका.
आता आपल्या घरात मनुष्य म्हटलं तर चिडचिड आलीच. मग जर तुमच्या घरात 10 लोक असतील तर 10 लोकांनी हा उपाय करावा. ज्याला इच्छा असेल, जो मनात मानत असेल त्यांनी करावा. आपण जिथे झोपतो, आता कोणी दिवाणावर झोपतो, कोणी गादीवर झोपतो, कोणी खाली झोपतं, कोणी चटईवर झोपतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपण झोपत असतो. तुम्ही जेव्हा झोपता ना तेव्हा तुमच्या उशाजवळ एक तांब्याचा तांब्या किंवा एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. मग तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला ठेवा किंवा तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला ठेवा. मग ताई आम्ही दिवाणावर झोपत असतो. मग दिवाणावर ते आम्ही ते कसं ठेवणार? कारण अर्थात आपण जेव्हा ते इकडं तिकडे हालतो ते पाणी नको सांडायला. मग तुम्ही झोपता त्याच्या शेजारी एक टेबल ठेवा. त्या टेबलावरती तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. पाणी तुम्ही ग्लासभर घ्या, तांब्याभर घ्या, तुमची इच्छा. आणि जर तुम्ही खाली जमिनीवर झोपत असाल गादी टाकून, सतरंजी टाकून, तर तुम्ही तुमच्या गादीजवळ किंवा सतरंजीच्या जवळ तुम्हाला तो तांब्या ठेवायचा आहे. हे नरक चतुर्दशीच्या रात्री तुम्हाला करायचं आहे. आणि अर्थात तेव्हा अमावस्यासुद्धा असणार आहे, म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. ते करून झाल्यावर तुळशीचं 1 पान, 2 पान, 3 पान, तुम्हाला तुळस तोडायची नाही आहे. विकत तुळस मिळते. आपण जेव्हा फुलं घ्यायला जातो त्या दादांकडे थोडीफार तुळशीची पानं देतात. ताजी तुळसच असावी. असं नाही 2-3 दिवसाची असेल घरात फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल. ती तुम्हाला तुमच्या उशीच्या खाली ठेवायचं आहे. प्रत्येकाने घ्यावं. तुमच्याकडे लहान मुलं असेल तर त्याचं ठेवा. आता एक खोली जर 4 लोक झोपत असतील तर प्रत्येकाने आपापल्या उशीच्या खाली तुळस ठेवायचे आहे आणि पाणी भरून ठेवायचं आहे. ते पाणी सांडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी उठला आंघोळ न करता, काही न करता ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकू शकता. तुळस सोडून प्रत्येकानं आपापलं पाणी उचलायचं आणि तुळस सोडून कुठल्याही झाडाला ते टाकायचं आहे. आता जे लहान मुलं आहेत ते बिचारी मग त्यांच्या आईने करू शकतं. आणि जे तुळशीचं पान आहे ते तुम्ही स्वतः जाऊन खाऊ शकता. नाहीतर एखादं झाड असेल जिथे आपल्या घरात बारीक बारीक झाड असतं, तुळस सोडून त्या झाडाच्या मुळाशी तुम्ही ठेवून देऊ शकता. आता का करता बघा, तुम्हाला सांगते. पाण्यामध्ये आकर्षणाची क्षमता खूप जास्त असते, ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आपण एखादी सेवा केली तर आपलं ते पण पाप जातं. पण स्वप्नात किंवा विचारांमध्ये इतका गोंधळ असतो की इतकी निगेटिव्हिटी असते विचारांमध्ये बऱ्याच बायकांचं. आणि आता तर निगेटिव्हिटी खूप जास्त वाढली. कधी कधी आपण आपल्याच मरायचा विचार करतो. आपण एकदम जवळच्या व्यक्तीचा मरायचा विचार करतो. आपण नाही करत, त्या घटना घडत असतात. आणि त्याच्यासाठी हे पाणी, जे काही तुमची नकारात्मकता आहे, हे जे काही निगेटिव्ह वाईब्स आहेत ते तुमच्यामध्ये आहेत ते शोषून घेतं. रात्रभर जेव्हा आपण निद्रावस्थेत असतो तेव्हा आपण झोपतो तेव्हा आपण शव अवस्थेत असतो. म्हणजे शव अवस्थेत झोपतो ना आपण, डायरेक्ट सरळ झोपतो, कोणी बसून तर काही झोपत नाही. तर तेव्हा जे काही नकारात्मकता आहे ते पाणी खेचून घेण्याचं काम करत असतं. आणि जे काही वाईट स्वप्न तुम्हाला पडत असतं, जो काही वाईट विचार असेल तर ते तुळशीमध्ये असतं. बघा, तुळशीमध्ये सुद्धा नकारात्मकता शोषून घेण्याची खूप जास्त शक्ती असते. म्हणून हे करायचं. तुम्ही प्रेग्नंट जरी असाल तरी तुम्ही करू शकता. फक्त मासिक धर्म असेल, विटाळ असेल तर तुम्ही कुठल्याही सेवा करू शकत नाही. कुठल्याही तुम्हाला सेवा करता येणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही सेवा ऐकू शकता, श्रवण करू शकता. एखाद्याला मासिक धर्म असेल तर ताई मी ते पाण्याचा उपाय करू शकते का? तुमची इच्छा. जर तुमची इच्छा असेल, कारण सगळेच लोक मासिक धर्मात सगळं फॉलो करतात असं नाही. काही लोक फक्त 2-3 दिवस फॉलो करतात, नंतर ते करू शकतात. आता कोणी किती पाळावं, कसं पाळावं, अर्थात हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या मनाला पटत असेल की नाही मला करायचं आहे, काही होत नाही तर तुम्ही करू शकता. बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. तर ही सेवा नक्कीच उद्या करा. उद्या भगवान विष्णूंची सेवा अजिबात चुकवायची नाही आहे. दिवसभरात सातत्याने ज्यांना व्यंकटस्तोत्र, गीतेचा 15वा अध्याय, गीतेचे 18व व नरसिंह सरस्वती स्तोत्र हे तुम्ही परमेश्वरासमोर बसून, देवासमोर बसून तुम्ही पठण करू शकता. बाकीची सेवा तुम्ही विष्णू सहस्रनाम तुम्ही नंतर ऐकू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं. पण आपल्याकडनं ह्या काही चुका घडतात, त्याच्यासाठी प्रायचित्त करावं आणि त्या चुकांचं पाप आपल्या पाठीशी, आपल्या डोक्यावर राहू नये म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.